श्री गुरुचरित्र अध्याय 18 श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्याय नमः। जय जयाजी सिंधू मुनी तू तारक भवानी सुधारस आमुच्या श्रवणी पूर्ण केला दातारा। श्री गुरुचरित्र कामधेनु एकता न धाये माझे मन काक्षित होते अंतकरण कथामृत ऐकावया। ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्त नव्हे अंतकरणी कथामृत संजीवनी। आनिक निरोपाशी दातारा येणे परी सिंध्यासी विनवी शिष्य भक्तासी माथा लावणी चरणासी कृपा भाकी तयवेळी। शिष्य वचन ऐकुणी संतोषला सिद्ध मुनी सांगत असे विस्तारुणी। एका श्रोते एक चित्त एके शिष्य शिखामणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी तल्लीन झाली परियसा। तुझ्या करिता आम्हासी चेतन झाले परियेसी गुरुचरित्र अध्येसी मरण झाले अवधारी। भिल्लवडी स्थान महिमा निरोपिला अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगेल एका एक चित्ता। एकी काळी तया स्थानी श्री गुरु होते गौरप्याणी प्रगट झाले म्हणून पुढे निघाले परियसा। वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वारायणसी म्हणत श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया। पुढे कृष्ण तटाकांत श्री गुरु तीर्थ पावन करीत पंचगंगा संगम ख्यात। येथे राहिले द्वादशब्दे अनुपमे तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपुर प्रयाग समान तीर्था थोर म्हणून राहिले परियसा। कुरवपुर ग्राम ग्रहाण गुरुक्षेत्रतेची जाण पंचगंगा संगम कृष्ण अत्युत्तम परियसा। कुरुक्षेत्राशी जितके पुण्य तयाहून अधिक असे जाण तीर्थ असतील अगम्य म्हणून राहिले श्री गुरु। पंचगंगा नदीवरी प्रख्यान असे पुराणात 5 नामे आहेत थोर सांगते एका एक चित्त। शिवा भद्रा गोदावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा ऐसी ख्याती महापातक संहारी ऐस प्रख्यात पंचगंगा आली कृष्णचिया सांगा। प्रयागाहुणी असे सांगा संगमस्थान मनोहर अमरापुर म्हणजेच ग्रामस्थान असे अनुपम जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर। वृक्ष असे औदुंबर प्रत्यक्ष जाण कल्पतरू अमरेश्वरू तया संगमा षष्टकुडी जैसा वाराणसी पुरी गंगा भागीरथी तिरी। पंचनंदी संगम थोरी तसमयी परियसा अमरेश सन्निध्यानी आहे ती 64 योगिनी। शक्तितीर्थे निर्गुणी प्रख्यात असे परियसा। अमरेश पुलिंग 12वे त्यासी वंदुणी स्वभावे पूजिता नर अमर होय विश्वनाथ तोची जाण। प्रयागी करिता मध्यस्नान जे पुण्य होय साधन शतगुण होय तयाहून एक स्नान करियसी। सहस्र नदी संगमात प्रयाग समान असे ख्यात। अमरेश्वर परब्रह्म वस्तू तया स्थानी वास असे या कारणे येणे स्थानी कोटी तीर्थ असती निर्गुणी। वाहे गंगा दक्षिणी येणी सहित निरंतर अमित तीर्थ तया स्थानी सांगता विस्तार पुराणी। अष्टतीर्थ ख्याती जाण तया कृष्ण तटकात उत्तर दिशा आहे देखा वाहे कृष्ण पश्चिम मुखा। शुक्ल तीर्थ नाम एका ब्रह्महत्ये पाप दूर औदुंबर सन्मकेसी तीर्थ 3 तीर्थे परियेसी एकानंतर एक धनुष्य तीर्थ असतील मनोहर। पापविनाशी काम्यतीर्थ तिसरे सिद्ध वरद तीर्थ अमरेश्वर सन्निध्यार्थ अनुपम असे भूमंडळी। पुढे संगम षष्टकुळात प्रयोगातीर्थ असे ख्यात। शक्तितीर्थ अमरतीर्थ कोटीतीर्थ परियसा तीर्थ असती परांपरा सांगतो असे विस्तारा। याकरिता श्रीपाद गुरु राहिले येथे
द्वादश कृष्णा वेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळूनी सप्तदिनी संगमी सगुनी काय सांगू महिमा त्याची ब्रह्मदी महत्यादी महापातके जळूनी जाती स्नाने एके ऐसे सिद्धस्थानी तनिके सकळ अभिष्टे होय येथे काय सांगू त्याची महिमा आणिक ध्यावा नाही उपमा दर्शन मात्रे होती काम्या स्नानफळ काय वैनू साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदुंबर सोप्या होऊन अगोचरू राहील श्री गुरु तया स्नानी भक्तजन अर्थ होणार असे तीर्थ ख्यात राहिले येथे श्री गुरुनाथ म्हणून प्रगट झाले जाण असता येथे वर्तमान भिक्षा कराया प्रतिदिन अमरापूर ग्रामी जाती श्री गुरु परियसा तया ग्रामी द्विज एक असे वेदभ्यसन त्या भार्या पती सेवन पतिव्रत शिरोमणी क्षीण असे या ब्राह्मण शा करी आपण कर्मभागी आचरण असे सत्वर वृत्तीने तया विप्र मंदिरात असे बेल उत्पन्न शेंगा निघती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी एखादे दिवशी त्या ब्राह्मणीसी वरोण निळे परियेसी तया अंधुनी हर्षी दिनाक्रमी येणे परी ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याचकपणे उदर भरी पंचमहायज्ञ कुसरी अतिथी पूजा भक्तिनी वर्तता श्री गुरु एक दिवशी तया विप्रमंदिरात गेले आपल्या भिक्षेसी भक्ताने भक्त पूर्वक श्री गुरुसी पूजा करी तो षंडसी घेवड्याच्या शेंगा बहुवसी केली होती पत्र शाखा भिक्षा करून ब्राह्मणासी आश्वासिनी गुरु संतोषी गेले तुझे दारिद्र्य दोषी म्हणून निघाले तयावेळी तया विप्रांच्या गृहास जो का होता वेल उत्पन्न घेवडा नाम व्याख्यात अंगण सर्व विशिष्टले असे तया वेलाने झाडमुळे श्री गुरुमूर्ती छेंदिनी तत्काळ टाकुनिया देती परिंबळे गेले आपण संगमासी विप्रवंदुनिता तयावेळी दुःख करीती पुत्र सकडी म्हणती पहा हा देव बडी कैसे अदृश्य आपुले आम्हा तया यती श्वानासी काय उपद्रव केला त्यासी आमुचा ग्राम छेदिनी कैसी टाकुनिया विल्हा भूमीवरी ऐसे परी ते नारी दुःख करी नाना परी पुरुष तोच कोप करी म्हणे प्रलब्ध प्रमाण म्हणे स्त्रीसी तयावेळी जे जे होणार जया काळी निर्माण करी चंद्रमोडी तया अधीन विश्व जान विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थिल लया कारण पिंपली कांदुड जीवन समस्त आहार पुरवीत असे ऐसे बोलून वेदश्रुती पंचानन आहार हस्ती केली करी प्रत्येकही 84 लक्ष जीवराक्षी स्थूल सूक्ष्म समस्तांनी निर्माण केले आहाराणी मग उत्पन्न तदनंतरे रंकारायासी एक दृष्टी करुणी तोशिला हे सर्व दृष्टी आपुले अर्जव बारावे ओखटी कैसे फळ आपणासी पूर्वजन्मीचे निक्षेपण सुकृत अथवा दुष्टंत जाण आपुले आपणाची भोगणे पुढिल्यावरी काय बोले आपुले दैव असता उणे पुढिल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले तेची भक्षणे कौनावरी बोल सांगे बोल ठेविसी यतीश्वरासी आपुले अर्जवन विचारिसी ग्राम हरी तसे म्हणसी अविद्या सागरी बुडणी तो तारक आमुचा म्हणून आला भिक्षेसी नेले आमुचे दरिद्र दोषी तोची तारीना आमुते येण्या परी स्त्रियेसी संभाषी विप्र परियेसी काढुनी विलशाखेसी टाकीती झाला गंगेत जया वेलाचे मूळ थोरी जे का होते आपल्या द्वारी काढून म्हणून त्विजवरी खन्निता झाला तया वेळी काढिता वेलमुळासी लाधला कुंभ निधान तेसी आनंद झाला बहुवसी घेऊन गेला घरात म्हणती नवल काय वर्तले
यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले, म्हणून या वेला छेदिले. निदान लाधले आम्हासी, नर नव्हे तो योगेश्वर. होऊन ईश्वरी अवतार आम्हा ठेवला दैन्य. म्हणती चला दर्शनाश्री, जाऊनी संगमाश्री गुरुसी. पूजा करीती बहुवसी, वृत्तांत सांगती तयासी. तये वेळी परियसा, श्री गुरु म्हणती तयासी. तुम्ही न सांगणे कोणासी, प्रगट करिता आम्हासी. नसेल लक्ष्मी तुमच्या घरी, ऐसे परी तया त्विजसी. सांग श्री गुरु परीसी, अखंड लक्ष्मी तुमच्या वंशी. पुत्र पौत्र नांदल, ऐसे वर लाधून गेले वनिता तो ब्राह्मण. श्री गुरु कृपा ऐसी जाण, दर्शन मात्रे दैन्य हर. ज्यासी कोण श्री गुरु कृपा, त्यासी कैची दैन्य पाप. कल्पवृक्षा आश्रय करिता बापा, दैन्य कैची तया घरी. दैन्य उना असेल जो नरू, त्याने आश्रयावी श्री गुरु. तोची उरेल पैल पारू, पूजा होय सकळा आकाशी. जो कोण भजेल श्री गुरु, त्यासी लागेल ह्य तपरू. अखंड लक्ष्मी त्याच्या घरी, अष्टसिद्धी नांदती. सिद्धी म्हणे नामधारकासी, श्री गुरु महिमा असे ऐसी. भजावे तुम्ही मनोमनासी, कामधेनू तुम्ही घरी. गंगाधराच्या कुमार सांगे श्री गुरु चरित्र विस्तार. पुढील कथा अमृतसार, ऐका श्रोते एकचित्त. इति श्री गुरु चरित्रामृत परम कथा कल्पतरू. श्री नरसिंह सरस्वती व्याख्याने. सिद्ध नामतारक संवादे. आम्रपुर महिमाण द्विज दैन्यहरण नाम. अष्टदशोऽध्याय. श्रीपादवल्लभ नरसिंह सरस्वती दत्तार्पणाय. श्री गुरुदेव दत्त. शुभं भवतु.